मित्र हो, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या अपात्रतेबाबत म्हणा किंवा लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत असताना हे 6 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. मोदी यांनी त्यांना अभय दिलं. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं आणि यावर उद्धव ठाकरे यांनी याचा संबंध थेट सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाशी जोडला. आणि आज याच 6 खासदारांच्या अपात्रतेबाबतची सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज झालेल्या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केवळ 6 खासदारांचा एकतर्फी निर्णय घेत शिवसेना शिंदे गटामधील प्रवेश म्हणजे हे पक्षांतर बंदी कायद्याचं थेट उल्लंघन असल्याचा दावा केला. हाच मुद्दा उपस्थित करीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की पक्षाच्या संमतीविना आणि मूळ पक्षात विलिनीकरण न होता केवळ 6 खासदारांनी एकतर्फी निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणं हे राज्य घटनेच्या 10व्या अनुसूचीचं म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचं थेट उल्लंघन आहे. तर दुसरीकडे कपिल सिब्बल यांनी लोकसभा सचिवालयाच्या संबंधित पत्रकामुळे ठाकरे गटाची लोकसभेतील संख्याबळ 9 वरून 3 वर आल्याची बाब अधोरेखित केली आणि या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली. यावर शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठापुढे सदर सुनावणी पार पडली. ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी स्थगितीची मागणी केलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयानं मात्र कोणताही अंतरिम दिलासा देण्याला नकार दिला. शिवाय यात अत्यंत महत्वाची बाब अशी की न्यायालयाने एक महत्वाचा प्रश्न विचारला. अंतिम निर्णय घेण्याच्या आधी सर्व संबंधित पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी संधी मिळाली होती का? हाच या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे असं न्यायालयानं म्हटलं. शिवाय लोकसभा अध्यक्षांचं कार्यालय आणि 6 खासदारांसह अद्याप नोटीस न मिळालेल्या सगळ्या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देशही दिले गेलेले आहेत. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 2 आठवड्यानंतर होणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या शिंदे गटात झालेल्या विलिनीकरणाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात ठाकरे यांची ही याचिका आहे आणि लोकसभा अध्यक्षाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली होती. सर्वोच्च न्यायालयानं मात्र ठाकरे शिवसेनेला अंतरिम दिलासा द्यायला नकार दिलेला आहे. शिवसेनेचं महत्वाचं प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाली निघत नाही, प्रलंबित आहे. त्यात आता हे नवं प्रकरण कायद्याच्या दारात जाऊन उभं राहिलेलं आहे. आता याचा तरी निकाल वेळेत येईल की पुन्हा एकदा तारीख याचीच उजळणी होत राहील हे पाहावं लागेल. पण आज तरी उद्धव ठाकरे शिवसेनेला कोर्टाच्या दारात निराशाच पदरी पडलेली आहे. आता पुन्हा 2 आठवड्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. पाहूया त्यावेळी काय काय होतंय ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.